प्रथमतः मी विनोदला पत्रकार म्हणेन, मग तो साहित्य क्षेत्रात आलेला आहे. अशा पत्रकारावर, निर्भीड पत्रकारावर जो आज काही हल्ला झालेला आहे, ज्या पद्धतीने हल्ला झाला त्या पद्धतीचा जो हल्ला आहे, म्हणजे काळं फासणं, कोयता घेऊन येणं, जीव मारणं, म्हणजे आमच्या पत्रकारांवर तरी खरं तर असे हल्ले हे महाराष्ट्रात अनेक झालेले, तर अनेक लोकांचे जीव गेलेले आहेत. आणि आजही विनोदचा जीव घ्यायचा होता असंच एकंदर परिस्थिती दिसतीये. कारण का ज्या पद्धतीने हल्ला केल्या हल्लेखोरांनी जनगणमन चालू केलं, म्हणजे रिॲक्शनच कुणाला देता आली नाही. खरं तर आमच्या सर्व पत्रकारांची भूमिका पहिल्यापासून हीच होती की आता आम्ही सहन करणार नाही, जो कोण आमच्यावरती हल्ला करेल त्याला जशास तसे उत्तर दिलं जाईल. परंतु संविधानाचा आधार घेऊन ज्या पद्धतीने हल्लेखोरांनी जे प्री प्लॅनिंग केलेलं आहे याचा आम्ही सर्वजण निषेध करतो. आता दुसरा भाग हा सगळ्यात महत्वाचा या सगळ्या घटनेमधून असा येतो की हल्लाखोर हा एकटा होता का, की हल्लाखोराच्या पाठीमागचं बॅकग्राऊंड काय, दुसरी गोष्ट हल्ला करायला कुणी लावला, हा जो हल्लेखोर असेल या हल्लेखोराशी कोण कोण संपर्कात होतं, त्याचे जे कॉल रेकॉर्डिंग्स असतील, अगदी व्हॉट्सअप कॉल असतील, याचा बारकाईने तपास पोलिसांनी करावा असं मी पोलिसांना प्रथमतः सांगतो. त्याच्यानंतर आमचे जे मित्र सहकारी विनोद कुलकर्णी आहेत यांना संपूर्णपणे सुरक्षा द्यायची जबाबदारी आता प्रशासनाची आहे. कारण का विनोद कुलकर्णीच्या ह्याच्या पुढे जर केसाला धक्का लागला तर आम्ही सर्व साताऱ्यातली पत्रकार मंडळी शांत बसणार नाही, हे मी खासावून सांगतोय. कारण का याच्या आधीही अनेक वेळा असेच प्रकार घडलेले आहेत आणि आम्ही सगळे असे हल्ले हे परतावून लावलेले आहेत. पुन्हा सांगतो, विनोद कुलकर्णींनी अतिशय उत्तम असे साहित्य संमेलन घडवलेले आहे. साहित्य संमेलन घडवताना त्यांच्या पाठीशी साताऱ्यातील सर्व पत्रकार म्हणून आम्ही पत्रकारांच्या पाठीशी उभे आहोत. आणि एका पत्रकाराला जर असं होत असेल तर येणाऱ्या काळात हे अजिबात सहन केलं जाणार नाही. आणि आमच्या माध्यमातून काय उत्तर दिलं जाईल हे आम्ही कृतीतनं येणाऱ्या काळात नक्की दाखवू. तुर्तास मी इथं थांबतो. माझे अनेक वर्षापासूनचे अतिशय जीवलग मित्र आणि सातारा पत्रकार संघाचे, साताऱ्यातल्या सर्व पत्रकारांचे मार्गदर्शक आणि या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्यावर आज जो सकाळी हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधामध्ये हे सगळे साताऱ्यातली शहर पत्रकार संघ असेल, जिल्हा पत्रकार संघ असेल, सगळे पदाधिकारी असतील, हे सगळे जण आज आम्ही इथे एकत्र आलोय. मी सुरुवातीलाच या हल्ल्याचा तीव्र निषेध करतोय. वास्तविक साहित्य संमेलन हे वैचारिक मेजवानी असते. अशा वेळेस साहित्य संमेलनाचं आयोजन करणाऱ्या आमच्या पत्रकार मित्रावर अशा पद्धतीनं भ्याड हल्ला होणं हे खूप निषेधार्ह आहे. या घटनेचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. अशा पद्धतीनं विचारांची लढाई खरं तर विचारांनी लढली पाहिजे. आणि जर तुम्हाला एखादी भूमिका पटत नसेल तर त्या भूमिकेचा वैचारिक दृष्ट्या त्या भूमिकेचा प्रतिवाद करायला पाहिजे. मात्र अशा पद्धतीनं संमेलनाच्या व्यासपीठावर यायचं, संमेलनाच्या ठिकाणी येऊन अशा पद्धतीने हल्ला करणं हे अत्यंत चुकीचं आहे. विनोद कुलकर्णी यांच्या पाठीची सातारची सगळी पत्रकारिता खंबीरपणे उभी आहे. मी मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं सुद्धा आणि सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीनं या घटनेचा निषेध करतो आणि हल्लेखोरांना जास्तीत जास्त शिक्षा होईल अशा पद्धतीची मागणी आम्ही सगळ्यांच्या वतीनं करतो. नमस्कार, मी विठ्ठल लेंद्रे, सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष. साताऱ्यामध्ये 33 वर्षानंतर मराठी साहित्य संमेलन होते. गेली 2 दिवस झालं अतिशय उत्साहात हे संमेलन सुरू आहे. आज अचानक कार्याध्यक्ष असलेले विनोद कुलकर्णी तसेच आमचे पत्रकारांचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्यावर भ्याड हल्ला झालेला आहे. प्रथमतः मी त्या हल्ल्याचा निषेध व्यक्त करतो. ही विचाराची लढाई आहे. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांना समोर यावं आणि विचाराच्या लढाई विचारांनी करावी. अशा पद्धतीने ही भ्याड हल्ला करू नये. एक पत्रकार म्हणून विनोद कुलकर्णीच्या पाठीशी आम्ही सर्वजण आहोत. पोलिसांनाही या ठिकाणी मी विनंती करतो, तसंच आवाहन करतो की इथून पुढं या साहित्य संमेलनाला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही. जे काय साहित्य संमेलनाचे पदाधिकारी आहेत त्या सर्वांना सुरक्षा दिली जावी व हे संमेलन पूर्णतः व्यवस्थितरित्या पार पाडावं आणि या घटनेचा संपूर्ण तपास झाला पाहिजे अशी मी सातारा पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सातारा पत्रकार संघटनेच्या वतीनं तमाम पत्रकारांच्या वतीनं मागणी करतो. धन्यवाद. ॲडव्होकेट चंद्रकांत देगले, सातारा. 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा जे आयोजक आहेत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी शाखाचा मी कार्याध्यक्ष आहे. या संमेलनाने
1 तारखेपासून संमेलन चालू झालेलं आहे. या संमेलनाचे जे कार्याध्यक्ष आहेत विनोद सूर्यनारायण कुलकर्णी यांच्यावर एका व्यक्तीने 12च्या सुमारास काळं द्रव्य त्यांच्या तोंडात डोळ्यात टाकून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. त्या प्राणघातक हल्ला झाल्यानंतर त्यांना श्वासोच्छ्वासाला थोडासा त्रास झाला. त्यानंतर ते उपचारासाठी गेलेले असताना त्या ठिकाणी त्यांच्यावर उपस्थित असलेले तुषार महामुलकर यांना घेऊन आम्ही इथं शाहपुरी पोलीस स्टेशनमध्ये त्या इसमाविरुद्ध तक्रार देण्यासाठी आलेलो आहोत. त्या व्यक्तीचं नाव पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर संदीप वामन जाधव असं समजलं. तो तांदुळवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथील आहे आणि त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई व्हावी अशी विनंती या ठिकाणी आम्ही केलेली आहे. त्याच्याबरोबर इतरही साथीदार त्याचा कोणतरी करता करिता ज्याला मराठी साहित्य आणि संस्कृती वाढू नये अशा हेतूने हल्ले करायचं कट केला असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं त्याच्याविरुद्ध कडक कारवाई व्हावी अशी साहित्य संमेलन आयोजकाच्या वतीने आमची विनंती आहे. काही माध्यमांमध्ये धारदार शस्त्र कोयता असं वापरलं गेला, त्या ठिकाणी आणला होता, गुन्हे हल्ला झाला असं देखील सांगितलं जातं. नक्की काय सांगाल, त्या ठिकाणी काय होतं? त्याच्यावर प्राणघातक हल्ला तर झालाच, पण तो प्राणघातक हल्ला ही काळं पावडर एक काळ्या प्रकारची होती, ज्याच्यामुळे त्यांना श्वासोच्छ्वासाला ताप झाला. त्यांच्या डोळ्यात तोंडात गेल्यामुळे तो प्राणघातक हल्ला होता. त्याच्या हातातलं हत्यार काही आम्हाला दिसलं नाही, पण त्याच्याबरोबर इतर साथीदार होते असा आम्हाला संशय आहे. आता एकूण किती लोकांना ताब्यात घेतलेली माहिती तुम्हाला पोलिसांनी दिली आहे? आता एकच व्यक्ती ताब्यात घेतलेला आहे, त्याचं संदीप जाधव नाव आहे असं पोलिसांनी आम्हाला माहिती दिली आहे. आता आम्ही FIR केल्यानंतर चौकशी सुरू होईल आणि त्या अनुषंगाने त्याचा प्रोग्रेस त्या पद्धतीने होईल. ज्या वेळेला घटना घडली त्यावेळेला पोलीस त्या ठिकाणी उपस्थित होते का? नाही, ही घटना घडली प्रकाशन कट्टा, जो साहित्य संमेलनात एक व्यासपीठ असतं जिथं पुस्तक प्रकाशन केलं जातं. तर त्या प्रकाशन कट्ट्याच्या तिथं व्यासपीठावरून खाली उतरताना झालं. त्यामुळे तिथं त्या ठिकाणी पोलीस वगैरे नव्हते, पण पोलिसांनी लगेच त्याला त्यानंतर ताब्यात घेतलेलं आहे. ज्यावेळेला त्यांनी काही हा प्रकार सगळा केला त्यावेळेला काही घोषणा वगैरे त्यांनी काही केलेलं आहे? त्यांनी घोषणा अशी केली की साहित्य संमेलन मी होऊन देणार नाही आणि विनोद कुलकर्णींना मारा, मी जीव मारणार, घ्या रे जीव ह्यांचा, असे त्यांनी वाक्य जीव घेणे एखाद्याचा जीव घेण्याच्या उद्देशाने जी वाक्य उच्चारावं लागतात ती त्यांनी उच्चार. एवढं मोठं सगळं संमेलन आहे तर तिथं CCTVची यंत्रणा जी आहे त्या CCTV मध्ये सगळं दिसून येईल की बाबा कोण होतं किंवा काही, त्याची काही पडताळणी आपण केली आहे? त्या व्यासपीठात जिथं व्यासपीठ आहेत आतमध्ये, त्या व्यासपीठामध्ये CCTVची काही सोय नाही आहे. जी CCTV असतील ती स्टेडियमच्या बाहेर आहे, जे मूळ क्रीडा संकुलाचेच आहे. पण जिथं कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी CCTV काही नव्हता. मग त्यांनी CCTV नाही आहेत ही रेकी अगोदर केली आणि त्या ठिकाणी जाणून बुजून तो हल्ला केला का? मला असं कळतंय बऱ्याच ठिकाणी की तो विचारत येत होता प्रत्येकांना. आमच्या स्वागत कक्षात त्यांनी अमर बेंद्रेंना विचारलं की विनोद कुलकर्णी मला कुठे भेटतील असं त्यांनी अमर बेंद्रेंना विचारलं आणि तो त्यांचा शोधच घेत होता. आणि त्यांनी पूर्ण त्याची काळजी घेतली की CCTV त्या ठिकाणी नाही आहे, पोलीस यंत्रणा पोलिसांचं पण तिथं सिक्युरिटीचा नाही आहे, ही काळजी घेऊन त्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला. पण त्या ठिकाणी तुषार महामुलकर होते, इथंही 2-4 जण तिथं ज्यांनी बघितली ही घटना, ही लोक त्या ठिकाणी होती. बरीचशी लोकांनी जे साहित्यिक आहे त्या लोकांनी पण हे पाहिलेले, त्या ठिकाणी उपस्थित असलेले प्रकाशन. कोयता सदृश काही वस्तू ज्या आहेत धारदार शस्त्र तुम्ही म्हणजे पाहिले का किंवा पोलिसांनी जप्त केलेलं काय? नाही, काय झालं त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला, त्यावेळी जाऊन महामुलकर तिथं होते, तर त्यांच्या डोळ्यात ते गेलं, त्यांनी मान वळवली. त्यांनी पहिला प्रयत्न त्यांना काय झालंय का बघायचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्या हातात जे हत्यार होतं का नव्हतं, म्हणजे त्या दृष्टीने त्याच्याबरोबर जे साथीदार होते किंवा जे आम्हाला संशय आहे की तरी लोक होते त्यांच्याकडे हत्यार होती का नाही, तिथं गर्दी बघून किंवा तिथली आजूबाजूची लोक बघून ते पळून गेले असा आम्हाला संशय आहे. पण ते हत्यार प्रथमदर्शनी आम्ही म्हणजे कुलकर्णी साहेबांना ते काही दिसलं नाही, परंतु आम्हाला संशय आहे की हत्यार पण त्यांच्याकडे असू शकतो. विनोद कुलकर्णी यांना संरक्षणाची मागणी तुम्ही करणार आहात का? आणि त्या ठिकाणी पोलीस संरक्षण आणखी वाढवायची मागणी तुम्ही करणार आहात? नाही, लगेचच आम्ही पोलिसांना भेटलो, इथल्या साहेबांना भेटलो, तर त्यांनी पोलीस संरक्षण देतो, अगदी संमेलनाध्यक्षांना आपण देतो आणि तुम्हालाही संरक्षण देतो असं त्यांनी आश्वासन दिलं. पत्रकार संरक्षण कायद्याच्या अनुषंगानं गुन्हा दाखल करणार आहेत का? हा पत्रकार संरक्षण कायदा कडक झाला पाहिजे या मताचा मी पण एक ॲडव्होकेट आहे, पण त्यांचा कायदेशीर सल्लागार असल्यामुळे माझा पण ते मत आहे की पत्रकार संरक्षण कायदा कडक प्रकारे झाला पाहिजे. कारण विनोद कुलकर्णी फक्त महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्षच नाहीत, तर ते एक उत्तम पत्रकार पण आहेत. त्यांनी साताऱ्याचं नाव, राजधानी साताऱ्याचं नाव हे फार उंचीवर साहित्याच्या क्षेत्रात गेलेलं आहे. त्या गोष्टीचं पण जलेसी असू शकते की आता पोलीस तपासात बऱ्याचशा गोष्टी ओपन होतील. या 2 गोष्टी आम्हाला जास्त वाटतं की मराठी हा हल्ला
आता आमच्या मराठी भाषेवर हा हल्ला आहे, मराठी साहित्यावर हा हल्ला आहे, मराठी संस्कृतीवर हा हल्ला आहे असं आमचं मत आहे. त्यामुळे त्याच्यावर कडक कारवाई कायदेशीर व्हावी असं आमचं पोलिसांना विनंती आहे. ज्याने जो हल्ला केलेला आहे तो कोणत्या पक्षाचा, कोणाचा कार्यकर्ता आहे याची काय माहिती आहे? हे आम्हाला नाही अजून ही पक्षाची त्याच्या मागे कोण साथीदार आहेत ही आता तपासादरम्यान पोलीस यंत्रणेला ते समजेल, त्यानंतर तुम्हाला समजेल. आता आम्हाला ते काही समजलेलं नाही. धन्यवाद. थँक्यू.